मला आणि दुर्दैव वाटतं त्यातली निरोप पोहोचवणारी काही माणसं आमच्याच पक्षाची होती आणि ते मला विचारलं की ताई तुम्ही बोलाल का बाजूनं, काय हवं ते पोचतं करून. आणि खरं सांगतेय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन सांगतेय. मला सांगितलं गेलं की काय हवं ते देऊ, पण येऊन घेणार का पत्रकार परिषद, बोलाव का आमच्या बाजूनं. अरे पण राशन दिलं की भाषण करायला माझ्या बुद्धीत अंधार पडलेला नाहीये. माझं नाव ज्योती आहे. पाकिट दिलं की जाकीट चढवायला मी माझं इमान विकून खाल्लेलं नाहीये. आणि मी त्यांना सांगितलं की महिला अत्याचाराच्या प्रकरणात मी अशा पद्धतीनं बोलणार नाही. गरीब खरा जन्माला आलेली पोरगी आहे. माझ्या आई बाप अशिक्षित आहे, झोपडपट्टीतली पोरगी आहे, 10x10च्या पत्र्याच्या घरात राहतीये. माझा बाप नगरसेवक होऊन 5 वर्ष झाले तरी डोक्यावरचे पत्रे बदलण्याची ऐपत नाही झाली आमची. पोटात अन्नाचा कण नव्हता, घरात लाईट नव्हती, महापालिकेच्या लाईटच्या खाली बसून पुणे बोर्डात मागासवर्गात बोर्डात पहिली आलेली पोरगी आहे. मातृभाषा तेलुगू आहे, शिक्षण मराठीत झालंय, इंग्लिश लिटरेचर मध्ये PhD केली आहे, सेट झालंय, नेट झालंय. माझं इमान विकत घेणारा माईका लाल जन्माला आला नाही. मालेगावची घटना घडली, तिथे गेले होते. त्या आईचं सांत्वन कुठल्या शब्दात करावं कळत नव्हतं. राजकीय भाषण नाही करायचं, ते खड्ड्यात गेलं राजकारण.